मी सध्या कोणत्याही पक्षाच्या मेळावा किंवा सभेच्या स्टेजवर नाही, तर मी आता उभा आहे ते म्हणजे हरिभक्तपरायण इंदुरीकर महाराज यांच्या सुकन्येच्या विवाह सोहळ्यासाठी आयोजित केलेल्या या समारंभासाठी मी या ठिकाणी उभा आहे. आपण जर माझ्या उजव्या बाजूला पाहिलं तर या ठिकाणी मान्यवरांना बसण्यासाठी या ठिकाणी 3 लेयर्स मध्ये जे काही व्यवस्था आहे ती या ठिकाणी करण्यात आली आहे. यासोबतच आपण पाहिलं तर अनेक व्हीव्हीआयपी मान्यवर ह्या विवाहासाठी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या ठिकाणी सुरक्षा देखील कडेकोट प्रमाणात तैनात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. साधारणतः 1,00,000हून अधिक जे पाहुणे आहेत ते या ठिकाणी येणार आहेत. सोबतच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री असतील, यासोबतच अन्य मान्यवर या ठिकाणी येणार आहेत. आपण जर स्टेजच्या मागील बाजूस जर पाहिलं तर आपल्याला संपूर्ण फुलांनी केलेलं एक डेकोरेशन आपल्याला पाहायला मिळते. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा सेटअप या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. फुलं असतील, सेटअप असेल, सोबतच हा भव्य असा या ठिकाणी स्टेज जो काही आहे तो उभारण्यात आलाय. आपण जर पुढच्या बाजूला पाहिलं तर या ठिकाणी मान्यवरांची ज्या पद्धतीने बसण्याची व्यवस्था केली आहे, व्हीव्हीआयपी गेस्टची बसण्याची व्यवस्था केली आहे, त्याचप्रमाणे जे काही संत परंपरेतले जे काही मान्यवर आहेत, जे काही महाराज लोक या ठिकाणी येणार आहेत, त्यांची देखील या ठिकाणी बसण्याची व्यवस्था मंचाच्या डाव्या बाजूला केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. माझ्या कॅमेरामनला विनंती करेल की थोडं पुढे येऊन आपण त्या ठिकाणी ही संपूर्ण जी व्यवस्था आहे ती या ठिकाणी दाखवावीत. सोबत जर या ठिकाणी जर आपण या बाजूला पाहिलं तर जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत आपल्याला या ठिकाणी खुर्च्या लावलेल्या पाहायला मिळते. याचं कारण असं आहे की जर आपण इंदुरीकर महाराजांचा जो गोतावळा पाहिला तो प्रचंड आहे. महाराष्ट्रात देखील त्यांचा चाहता वर्ग हा मोठ्या प्रमाणात आहे. सोबतच त्यांचे पै पाहुणे, आप्तेष्ट, आजूबाजूच्या गावातील नागरिक हे या ठिकाणी या सोहळ्यासाठी येणार आहेत. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातूनच या ठिकाणी सर्व जे काही आहेत पाहुणे ते या सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे ह्या सोहळ्याची जयत अशी तयारी संगमनेर मधील गुंदाळवाडी परिसरात करण्यात आली आहे. यासोबतच जर आपण पाहिलं तर या ठिकाणी स्टेजच्या खाली ज्या वेळेस आपण येतो त्यावेळेस या ठिकाणी रुखवत सजवला जातोय. जो काही रुखवत असतो जे नवरीला भेटवस्तू माहेरच्याकडून देण्यात येतात त्या पद्धतीचा एक सोहळा या ठिकाणी त्याची तयारी या ठिकाणी करण्यात येते. आता पण स्टेजच्या ज्यावेळी उजव्या बाजूला खाली येतो त्या ठिकाणी आपण पाहतो की ह्या ठिकाणी ज्या माहेरून नवरीसाठी भेटवस्तू दिल्या जातात, यामध्ये रुखवताचं संपूर्ण सामान आहे. या भेटवस्तूंचा या ठिकाणी त्या रचलून ठेवल्या जात आहेत. या ठिकाणी त्याची जयद अशी तयारी या ठिकाणी केली जाते. त्याचा सेटअप या ठिकाणी लावला जातोय. यामध्ये काय काय आहे तर आपण जर या ठिकाणी थोडं पाहूयात. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी वेगवेगळ्या या ठिकाणी मूर्त्या आहेत किंवा लग्नविधीमध्ये ज्या ज्या गोष्टी ह्या माहेरच्या माणसांकडून सासरच्या माणसांकडे म्हणजेच नवरीला दिल्या जातात त्या या ठिकाणी संपूर्ण मांडण्यात आल्या आहेत. त्यामध्ये वेगवेगळे भांडे असतील, गिफ्ट्स असतील, अनेक खाद्यपदार्थ असतील, हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. सोबतच आपण जर पाहिलं तर वेगवेगळे अलंकार असतील, आभूषणं असतील, ह्या ठिकाणी त्याची सजावट या ठिकाणी करण्याचं काम देखील युद्ध पातळीवर सुरू आहे. त्यासोबतच आपण जर पाहिलं तर संपूर्ण इंदुरीकर घराण्याला एक परंपरा आहे, म्हणजे वारकरी परंपरा असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याच परंपरेतून हा संपूर्ण या ठिकाणी त्याला साजेसा असा जो काही सजावट आहे ती या ठिकाणी आपल्याला केल्याचं पाहायला मिळतंय. हा जो संपूर्ण परिसर आपण माझ्या मागे पाहतोय, हा संपूर्ण जो लग्नाची ही व्यवस्था करण्यात आली आहे, लग्न मंडप धरून साधारणतः 100 एकर परिसरात ही व्यवस्था करण्यात आली आहे. अर्थात ही जी जमीन आपल्याला पाहायला मिळते ही खाजगी मालकाची आहे, इथल्या स्थानिक ग्रामस्थांची जमीन आहे. मात्र या ठिकाणी जितक्या गाड्या येतील तेवढ्या गाड्यांसाठी साधारण या ठिकाणी 600 ते 700 गाड्यांची पार्किंगची व्यवस्था आपल्याला या संपूर्ण महाराणावर केल्याचं पाहायला मिळतंय. याच्या चारही बाजूला ह्या मैदानाच्या चारही बाजूला या ठिकाणी रस्ते आहेत, त्यामुळे कनेक्टिव्हिटी चांगली आहे. याला जर आपण पाहिलं तर 3 मुख्य एंट्रन्स असणार आहेत. जे मागच्या बाजूची जे एंट्रन्स असणार आहे ती व्हीव्हीआयपी मान्यवरांसाठी असणार आहे आणि ही जी दोन्ही बाजूच्या जे एंट्रन्स असणार आहे त्या सर्वसामान्य नागरिकांसाठी, आलेल्या पाहुण्यांसाठी आपल्याला पाहायला मिळणार आहे. सोबतच या ठिकाणी लग्नाशिवाय अजून एक कार्यक्रम आहे, तो म्हणजे या ठिकाणी इथे एक सप्ताह होणार आहे, अखंड हरिनाम सप्ताह. त्या सप्ताहाच्या निमित्ताने या ठिकाणी ध्वजारोहण देखील करण्यात येणार आहे. जो हिंदू धर्मात पवित्र मानला जातो तो भगवा ध्वज आणि त्याच भगवा ध्वजाचं या ठिकाणी अनावरण देखील मान्यवरांच्या हस्ते या विवाह सोहळ्याच्या नंतर पार पडणार आहे. आणि इथून पुढे हा विवाह सोहळा झाल्यानंतर
इथून पुढे पुढील 7 दिवस या ठिकाणी हरिनाम सप्ताहाचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे. आता आपण मुख्य एंट्रीच्या या ठिकाणी आलो आहोत. आपण जर या ठिकाणी सुद्धा पाहिलं तर इथूनच अगदी झगमगणारी विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे. या ठिकाणी शार्पीज आणि मोठे जे लाईटीचे बल्ब आहेत या ठिकाणी लावण्यात आले. सोबतच या ठिकाणी स्क्रीन्स वॉल लावण्यात आलेले आहेत. LED वॉल अशा स्वरूपात एंट्रन्सलाच वॉल असणार आहे, कारण आतमध्ये जो कार्यक्रम सुरू आहे तो अगदी एंट्रन्स पासूनच पाहुण्यांना पूर्ण पाहता यावा यासाठी ही संपूर्ण व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे. कारण या मुख्य एंट्रन्स पासून जर मुख्य मंडपाची आणि स्टेजची जर लांबी पाहिली तर ती फार आहे. त्यामुळे कोणताही क्षण आपल्याला मिस होऊ नये पाहण्यातून यासाठी ही व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे. आपण या ठिकाणाहून आतमध्ये येताना आपल्याला अशा प्रकारचे कारंजे देखील एंट्रीला पाहायला मिळतात. अर्थात ते सजावटीचाच एक भाग आहे. सोबत आपण आता या ठिकाणी मुख्य एंट्रन्स कडे जातोय. अनेक VVIP मंडळी ह्या सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत. अनेक मान्यवर, राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील अनेक मान्यवर या सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत. त्याच निमित्ताने या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था देखील तितक्याच चोख पद्धतीने केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. त्यासाठी अशा स्वरूपाची यंत्रणा या ठिकाणी कार्यान्वित करण्यात आली आहे. हा संपूर्ण दैदिप्यमान सोहळा झाल्यानंतर या ठिकाणी आलेल्या पाहुण्यांसाठी, संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या पाहुण्यांसाठी या ठिकाणी भोजन कक्ष उभारण्यात आलेला आहे. या ठिकाणी भोजनाची देखील व्यवस्था असणार आहे. आपण नेमकी पाहूयात की ही संपूर्ण भोजनाची व्यवस्था कशा प्रकारची असणार आहे. आपण या ठिकाणाहून आतमध्ये येतो. आता ह्या भोजन कक्षाकडे येण्यासाठी 2 मार्ग असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आपण जर या ठिकाणी पाहिलं तर जे सर्वसामान्य नागरिक असणार आहेत, पाहुणे असणार आहेत, जे मागच्या रांगेमध्ये खुर्च्यांवर बसले असतील त्यांच्यासाठी ही भोजन व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे. अगदी जिथपर्यंत आपल्याला नजर जाईल तिथपर्यंत संपूर्ण या ठिकाणी टेबल्स, खुर्च्या आणि आचारी, वाढपी मंडळी यांची तयारी सुरू आहे. कशासाठी तर हा जो विवाह सोहळा संध्याकाळी पार पडणार आहे यासाठी जे पाहुणे येणार आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी जेवणाची देखील व्यवस्था आपल्याला केल्याची पाहायला मिळते. सोबतच आपण जर पुढच्या बाजूला गेलो, या ठिकाणाहून सर्वसामान्यांसाठी एंट्री असेल आणि जर पुढे गेलो तर VVIP मान्यवर जे या विवाहासाठी येणार आहेत, जे निमंत्रित येणार आहेत, त्या निमंत्रितांसाठी एंट्री वेगळी आहे. आपण त्या एंट्रीकडे जातोय आता. आपण त्यानंतर या संपूर्ण विवाहासाठी येणाऱ्या पाहुण्यांसाठी जी भोजनाची व्यवस्था केली आहे ती या ठिकाणी करण्यात आली आहे. या ठिकाणी शेकडो महिला या ठिकाणी जे काही आहे ते भोजन करायच्या कामासाठी लागले आहेत. अर्थात वेळ कमी आहे, 3 वाजत आले, साधारण 2:30 वाजत आले. या ठिकाणी भाजी आणि हे शिजते आणि अनेक या ठिकाणी भाजीपाला देखील कापला जातोय. शेकडोच्या संख्येने या ठिकाणी महिला कामगार असतील, आचारी असतील या ठिकाणी आहेत. सोबतच या ठिकाणी पूर्ण स्वयंपाकाची जी व्यवस्था आहे ती याच मंडपाच्या शेजारी असणाऱ्या मंडपात केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. वेगवेगळ्या स्वरूपाचा मेनू संपूर्ण या ठिकाणी आहे. सोबत आपण जर सोबतच पाहिलं तर या ठिकाणी दूध जे आहे ते टँकर मधून आणण्यात आलेलं आहे. संपूर्ण मोठ्या प्रमाणावर जेवढी यंत्रणा आहे, कारण इतक्या मोठ्या संख्येत या ठिकाणी पै पाहुणे येणार आहेत, त्यामुळे व्यवस्था देखील तितक्याच मोठ्या प्रमाणावर करण्यात आली आहे. या ठिकाणी गॅस जसा वापरला जातोय तसे या ठिकाणी अगदी जुन्या पारंपरिक चुलीचा वापर करून सुद्धा या ठिकाणी अन्न शिजवल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आणि या संपूर्ण या ठिकाणी आलेल्या पाहुण्यांची कोणती गैरसोय होणार नाही याकडे पूर्णपणे कुटुंबाने, ग्रामस्थांनी लक्ष दिल्याचं पाहायला मिळतंय.